महागाई वाढली, गणवेश निधीला कात्री. 240 रुपयात कसा शिवणार गणवेश? विद्यार्थी दर्जेदार गणवेशापासून वंचित. एकीकडे महागाई गगनाला भिडलेली असतानाच आता दुसरीकडे राज्य शासनानं शालेय विद्यार्थ्यांच्या मोफत गणवेश निधीमध्ये मोठी कपात केली आहे. आता विद्यार्थ्यांना गणवेशासाठी फक्त 240 रुपयेच दिले जाणार आहेत. या अजब निर्णयामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब पालकांचं बजेट कोलमडणार असून अवघ्या 240 रुपयात दर्जेदार गणवेश कसा शिवून मिळवायचा असा सवाल उपस्थित केला जातोय. विद्यार्थ्यांच्या गणवेश निधीमध्ये 120 रुपयांनी कपात करण्यात आली. आता 2 गणवेशांसाठी केवळ 480 रुपये मिळणार आहेत. यापूर्वी विद्यार्थ्यांना 2 गणवेशासाठी 600 रुपयांचा निधी मिळत होता. 240 रुपयात दर्जेदार गणवेश तयार करणं अशक्य असल्याचं दिसतंय. एकीकडे कपड्यांचे भाव आणि शिलाईचे दर वाढल्यामुळे पालकांवर हे अनोखं संकट ओढावलंय. 240 रुपयात गणवेश शिवणं हे फार अडचणीचं काम आहे. सरकार एकीकडे अपेक्षा व्यक्त करते की चांगल्या दर्जाचा गणवेश दिला गेला पाहिजे, हे आमच्यासुद्धा मनात आहेत आणि म्हणून आमची मागणी आहे यावर्षीचा निधी तर पूर्ण द्यावाच, पण गेल्या 7-8 वर्षापासून त्या गणवेशाच्या दरात 1 रुपयाची वाढ केली नाही. ती वाढ करून यावर्षीपासून 500 रुपये प्रति गणवेश निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी. बाजारामध्ये कापड आणि शिलाईचे दर प्रचंड वाढले. त्यामुळे एका गणवेशासाठी विद्यार्थ्यांना किती खर्च येऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी आम्ही थेट बाजारात जाऊन रियालिटी चेक केला. त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा. भैया कैसे देखते हैं आप, अगर मैं अच्छे से अच्छा कपड़ा मेरे बच्चे को पढ़ाना है या उसको सिलाना है तो उसके लिए कितने रुपए, कितने मीटर शर्ट के लिए लगेगा और पैंट के लिए लगेगा? देखिए, शर्ट के लिए एवरेज 1.5 मीटर के करीब कपड़ा लगेगा, उसकी कॉस्ट 200-250 रुपये जाएंगी. और पैंट के लिए अगर अपन एवरेज निकाले तो 1 मीटर कपड़ा लगेगा और अच्छी क्वालिटी का अगर अपने को कपड़ा लेना है तो 200 रुपये. और आपने कहा उसमें टाई भी है, बेल्ट भी है और सॉक्स भी है. आप 40 रुपये टाई का पकड़ लीजिए, 40 रुपये बेल्ट का पकड़ लीजिए, 40-50 रुपये सॉक्स का. और इसके अलावा इसमें सिलाई भी लगेंगी. अच्छी सिलाई कराना है तो 150-200 रुपये सिलाई. तो एवरेज अगर अपने को एक ड्रेस अच्छी क्वालिटी का बनाना है तो कम से कम 700 से 750 रुपये लगेंगे. दुसरीकडे गणवेश निधीत केलेल्या कपाती विरोधात नागपुरात मनसेनं आंदोलन केलंय. मनसेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयात थेट अर्धनग्न आंदोलन करून प्रशासनाचा तीव्र निषेध केलाय. 240 रुपयात जेवढा आम्हाला कपडे ते आम्ही तेवढे घालून आलेलो आहेत. उर्वरित ड्रेस आलेला नाही आहे. आमची मुलं उद्या आम्ही असेच शाळेत पाठवायचे आहे का, हा आम्हाला शासनाला सवाल आहे. तुमची काय मागणी असणार आहे, आज काय भूमिका घेत आहे? मी शिक्षण मंत्र्यांना आम्ही ते भीक मागून जे आंदोलन पाहणार, शिक्षण मंत्र्यांकडे पैसे नसतील तर लोकांकडून भीक मागून आम्ही त्यांना ते मुख्याधिकाऱ्यांमार्फत पाठवणार आहोत. शिक्षण मंत्र्यांनी त्या पैशांतून किंवा काही लाच घ्यावी. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यात अगर 240 रुपये कपडे यायला लागलेत तर खूप मोठी गोष्ट. खरं तर गेल्याच वर्षी 600 रुपयांमध्ये गणवेश शिवताना पालकांना अक्षरशः नाकीनवाले होते. वर्षभरात महागाई वाढली म्हणून निधी वाढेल अशी आशा होती, पण सरकारनं आहे तोच निधी कमी केल्यानं गरिबांच्या मुलांनी शाळेत गणवेश न घालता जायचं का असा सवाल उपस्थित होतोय. त्यामुळे 240 रुपयात दर्जेदार गणवेशाची अपेक्षा ठेवणं म्हणजे मसाल्याच्या किमतीत कोंबडी खरेदी करण्याचा प्रकार आहे. पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर.